श्री मल्हारी सप्तशती अध्याय 6 मराठीतून शिवमूर्ती वर्णन। मागील अध्यायामध्ये सर्व ऋषी मुनी व श्रीहरी दिव्य शिवमंदिराजवळ आले आणि जयानंदीच्या सोबतीने शिवसभेच्या दिशेने निघाले याचे प्रत्ययकारी वर्णन वाचावयास मिळाले। प्रत्यक्ष शिवसभेमध्ये दाखल झाल्यानंतर काय घडले त्याचे वर्णन या अध्यायामध्ये ग्रंथकार समग्र पद्धतीने करणार आहे। शिवसभेचे बांधकाम करताना विश्वकर्म्याने शिवमंदिराची पायाभरणी दिव्य व अवलोकित अशा रत्नपाषाणांनी केली होती। कळसावर सुद्धा अद्भुत दुर्मिळ मौल्यवान रत्ने होती। मंदिराची एक बाजू सोमकांत दगडांनी बांधून त्यावर वनराजाच्या स्वर्ण प्रतिकृती सिद्ध केल्या होत्या। मंदिराची दुसरी बाजू पद्मराग नामक रत्नांनी बांधली असून त्या बाजूच्या वरील भागात किन्नर स्त्रियाच्या सर्वांग सुंदर मूर्ती सिद्ध केल्याचे दिसून येत होते। मंदिराची तिसरी बाजू पुष्कराजाने घडविली होती व वरील बाजूस गजराजाच्या प्रतिकृती होत्या, तर मंदिराची चौथी बाजू नीलरत्न मण्यांनी बांधलेली होती। पाचवी बाजू पवळ्यांची व त्यावरील भागात हत्तीची विविध चित्रे व त्यावरील अनेक ठिकाणी मौल्यवान रत्ने लावलेली होती। सहावी बाजू पाचूची घडवून त्यावर स्वर्ण कमळे उभारली होती। तसेच त्यावर ओम नमः शिवाय, ओम श्री सांब सदाशिवाय नमः हे मंत्र देखील कोरले होते। मंदिराची सातवी बाजू नेत्रदीपक हिऱ्यांची होती। या दिव्य हिऱ्यांचे तेज पाहून सर्वजण भारावून गेले। मंदिराच्या आतील बाजूस अतिशय लक्षवेधक अशी सजावट होती। अशा या भव्य दिव्य मंदिरामध्ये शिवशंभू महादेवाचे 8 द्वारपाल, नंदी, रीती, वृषभ, भृंगी, गणेश, उमा महेश्वर, महाकाल सेवेकरिता सिद्ध होते। देवगुरु बृहस्पती ऋषी सेवेसाठी उभे होते। अनिमा, महिमा, लघिमा, गिरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व, ईशित्व या अष्टमहासिद्धी शिव आज्ञेची वाट पाहत होत्या। शचीपती देवेंद्र, विद्याधर, धनाढ्य कुबेर, किन्नर, यक्ष इत्यादी सर्वजण शिवाची सेवा करत होते। गंधर्व, देवर्षी, नारद मुनी तुंबर जय घोष करीत होते आणि या अपूर्व अशा शिवसभेत गायन व भारदार नृत्य कला सादर करून येथील अप्सरा उपस्थित असलेल्या सर्वांना आनंदित करीत होत्या। देवादिदेव महादेव त्यांच्या दिव्य व रत्नजडित सिंहासनावर बसले होते। त्यांच्या कपाळावरील तिसरा डोळा शोभून व उठून दिसत होता। उपस्थितीत असलेल्या सर्वांनाच या तृतीय नेत्राची भीती वाटत होती। मृत्यूचे दैवत असलेला यमराज नीलकंठाची नम्र भावनेने सेवा करत होता। नैऋत्य दैत्य तसेच पश्चिम दिशेचा नरेश वरुण देवही सडा समार्जन करून उमानाथास सेवा देत होता। श्री शंभू महादेवाच्या शिवसभेचे भले मोठे अंगण पवनदेव स्वहस्ते झाडत होता। धनाढ्य कुबेर अमाप स्वर्ण मोहरा घेऊन तर सूर्यनारायण नम्र भावनेने सेवा करण्याची वाट पाहत होते। सदोदित महादेवाच्या भाडी असणारा शीतल चंद्र रांगेत उभा होता। देवतामध्ये कैलासनाथांची सेवा करण्यासाठी चढाओढ सुरू होती आणि सर्व देवदेवता आपापल्या परीने सदाशिवाची सेवा करण्यात मग्न होते। अध्याय 6 संस्कृत मधून। ओम अश्वरुद्राय विद्महे श्रीमासाकांताय धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात्। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुवे नमः, श्री मार्तंड भैरवाय नमः। धर्मपुत्र 7 जन शिवसभा अवलोकून परम संतोष पाविन जयनंदी प्रति बोलती जय 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 जीवनाधीक्षा तुमचे प्रसादे करून सर्वेशा सभा अवलोकिली देवेशा तृप्त झालो दयाळा जयनंदी तोषून ऋषी नेत्री कृपे अंजन घालून या दावी पंचवदन स्मरता पापनाशी सर्वांचे सहस्त्र स्तंभ लखलखित जैसे उदेले बलार्क भासत
समवते रत्नदीप विराजित मध्ये वेदिका साजिरी त्या वेदिकेवरी सिंहासन रत्न खचित जैसा उरेला सहस्त्र किरण 32 पायी सिंहासन रत्न खचित निर्मिले कोटी विद्युलतेचा पुंज ठेविला किंवा प्रत्यक्ष सूर्य बैसला पाहता नेत्र अंधार पडला डोळे झाकिले ऋषींनी पंचाक्षरी मंत्र जपता हृदयी पंचवक्र ध्याती मंत्र प्रभावे निश्चिती तेज फाकुनिया जातशे वरी बैसला पंचवदन जो का भक्त मानसरंजन सकळ सुरांचे ध्यान भक्तास्तव सगुण झाले ऐसा निर्गुण अगोचर भक्तासाठी झाला साचर तो हा पार्वतीवर सिंहासनावर शोभतशे तो हा सगुण मृत्युमंत धर्मपुत्र अवलोकिती सत्य चरणापासून ध्यान पाहत तयाचे वर्णन श्रवण कीजे ध्वज वज्राकुंड उदरवरेशा पद्मचिन्हे असती विशेष भक्त भाग्य उदयास आले देख पाहता धर्मपुत्र संतोषले त्रिशूळ डमरू खड्ग तीक्ष्ण पान पात्र पिनाक सायकासन खड्गास बाण परशु परम दारुण मृगकोश शोभती वासुकी कंठभूषण शोभतशे परम तेजे करुण शिवास आवळे सर्वाहुण वियोग नशे तयाचा मुक्ता फळांचे हार सुंदर शोभतशे परम तेजे करुण मुक्ता फळाचे हार सुंदर रूढ माळा मिरवेसाचार महाफणीवर सुंदर अंगावर खेळती पाच मुखे अस्ति उत्तम पाहते झाले ऋषीत्तम त्याची नावे सांगेन सुगम भक्तास कल्याण वदती जी पश्चिमेच्या मुखा पापनाशन उत्तरेचे मुख देवजान पूर्वेचे मुख तत्पुरुष निदान मुनीवर वदती सर्वदा दक्षिणेचे मुख अघोर म्हणती मध्य मुख ईशान्य म्हणती ऐसी नावे पाच निश्चिती वर्णिली असती व्यासांनी ऐसा सर्वेश्वर सिंहासनी वामांगी शोभे भवानी ते देखून या नयनी प्रेमाश्रू वर्तताती शिवस्वरूपाचे केले वर्णन आता आदिमाये करीन जिचे स्वरूप विलक्षण कोण समर्थ वर्णावया जननी तुझ्या मुखावरून कोटी मदन ओवाळून शिव अवलोकावया लागून समर्थनशे जानपा मुख परम सुहास्य सुंदर जैसा उदेला रोहिणीवर माझी दंतपंक्ती दिसती निर्मळ तेथे अमृत स्तवते माते तुझे नेत्र कटाक्ष करून कामे पीडित पंचवदन तेथे इतराचा पाडकवन रंक निशिदिनी सेविती माते तुझ्या भोया धनुषाकृती जैसा पुष्प धनवा मदनाची मूर्ती ते वर्णावया लाजल्या श्रुती वर्णिले न जाय म्हणून आई तुझे नेत्र कमळे विशाळ जैसे विकसिती निळी कमळे ते शिव पंच दश नेत्र कमळे भ्रमर होऊन या गुंजन करी नाशिक सरळ शुक्राकृती ते शुक कमळी बैसोनी करी स्तुती तेची नाशिके शोभती मोती पार्वती मातेच्या मस्तकी मुक्ता फळांची जाळी माझी माणिकांची फुले ओवाळी बिंदी बिजवरी शोभे भाळी सूर्यकिरणांचा रकी वेणी विशाळ भुजंगाकृती त्रिवेणी गुंपली अशी निगुती माझी फुले रत्न ज्योती प्रभा फाके चौकडे वेणीचे नग रत्नजडित मुद राखडी आदी समस्त गोंडे लंबती मोत्या सहित माझी स्वर्ण तंतुके शोभत सहस्त्रमुखे भागीरथी समुद्र मिळाली निशिती एकमुखे भगवती शिवलागी मिळाली असे माते तू आदिमाया ईश्वरी हे जगडंबरी विस्तारिले निर्धारी तुझे सत्तेने ब्रह्मदेव उत्पन्न करी विष्णू पालन पोषण करी तेथे नंदी शृंगी दोघे गण उभे होते एक कर जोडून ऋषीची भक्ती पाहून उठविते झाले धर्मात्म जन गण म्हणती ऋषी प्रती घाबरे होऊन या निश्चिती पूर्व पुण्य पाहिला पशुपती दुःख शोक हरले समस्त इति श्री मल्हारी पुराणे सप्तशती ग्रंथे शिवमूर्ती वर्णन नाम षष्ठोऽध्याय श्री मल्हारी चरण अर्पितमस्तु शिररस्तु शुभम भवतु।